भारतीय जनता पक्षाचे तळोदा नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन याची जाहीर सभा माळी समाज मंगल कार्यालयात झाली। यावेळी आमदार राजेश पाडवी, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष गौरव वाणी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण सूर्यवंशी, महिला आघाडीच्या नीलाबेन मेहता, प्रा विलास डामरे, कैलास चौधरी, बळीराम पाडवी, शिरीष माळी, सुभाष चौधरी, अंबिका शेंडे, पंकज राणे आदी उपस्थित होते। यावेळी गिरीश महाजन यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राइब म्हणून माझी परत आपल्या सर्वांना विनंती असेल की आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितू सूर्यवंशी आणि आपले सर्वच 21 नगरसेवक यांना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊ। भगिनी साहेब, या शहर हे तळोदा शहर भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा शहर आहे। गेल्या अनेक वर्षापासून या शहराने भारतीय जनता पार्टी सोबत हे शहर राहिलं आहे। साहेब, गेल्या 8 वर्षात आमदार राजेदादा पाटील साहेबांच्या नेतृत्वात या शहरात अनेक विकास कामं झाली। कधी नव्हे इतका विकास निधी आमदार राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून या शहराला मिळाला। रस्ते असतील, गटार असेल, पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाणी पुरवठा योजना असेल, असे विविध कामं या शहरात होतात। तरी आणि एक प्रश्न आहे साहेब, आमच्या शहराच्या घरकुलच्या आदिवासी बांधवांना 1700 कुटुंब असे आहेत बालगडी विषयासाठी आमदार राजेश पाटील साहेब सातत्याने यासाठी पाठपुरावा करतात। मी या ठिकाणी उपस्थित तमाम माता बंधू भगिनींना आश्वासित करतो की येणाऱ्या काळात आमदार राजेश पाटील साहेबच बालगडी घरकुलाचे विषय मार्गी लावतील, दुसरं कोणीही लावू शकत नाही। शेवटी आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, तेच या विषयाला मार्गस्थ करतील आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे या शहरात घरकुलची मोठी योजना या शहरात राबवेल। आणि मी आपल्याला एकच विनंती करेल की आमदार राजेश पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाने जेही उमेदवार दिले, मी नगराध्यक्षपदासाठी व माझ्यासोबत 21 नगरसेवक निश्चितपणे आम्ही रस्त्यावर फिरणारे उमेदवार आहोत, कार्यकर्ते आहोत। या पक्षाचे कार्यकर्ते आहोत। आम्ही रस्त्यावर मोटरसायकलीने फिरतो, पायी फिरतो। तुम्हाला आम्ही वचन देतो, आमच्या एकही नगरसेवक आपल्याला कुठलंही काम घेऊन कोणाच्या घरी जावं लागणार नाही। आम्ही स्वतः आपल्यापर्यंत येऊन तुमचे जे कामं असतील ते करू। आपण परत आपल्याला पुण्याची विनंती करेल, येणार 2 तारखेला आपण भारतीय जनता पक्षाला जे उमेदवार आहे आमच्या नगरसेवक पदाचे प्रत्येक प्रभागात आपण भरघोस आशीर्वाद देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी। इतकंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। या ठिकाणी विरोधकांनी बरंच काहीतरी चुकीची माहिती दिलेली आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना किती बंद होणार ना। आपण मुख्यमंत्री साहेब राखो काही विविध योजने महाबोई सक्षम के लोग उपक्रम है, लाडकी बहीण योजना है, अतिशय हारी योजना है ज्या के लाडके मुली खुश है, त्या परिवार चालू शकत्या, गोरगरिबी भी चालू शकत्या। अखिल योजना किती नाही बोलतो, योजना कधी चालू होईल ते आपण जिया केवायसी वेळेला त्या पोसावून गेलाय। त्यांना विनंती आहे की केवायसी वेळेवर आहे, कारण दरवर्षी केवायसी केला पुढे बँकात जाईल हयाती करून आपण त्याशिवाय बिलकीना त्या खातर ज्या ज्या पैशाने पुढावेली त्या आम्हा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांनी पदाधिकारी त्या भेटलो आहे आणि केवायसी केलं आहे। ज्या पैशाने त्यांनी पैसा पुढी होती मात्र विनंती आहे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की भगवान बिरसा मुंडा की सगळ्यांच्या घरी 100% घरामध्ये वाड्यावर, पाड्यावर, वस्तीवर आणि दुर्गम भागामध्ये असेल घर 4 घरं असतील, 6 घरं असतील, पण त्या ठिकाणी सुद्धा शासनाने गॅस देऊन पोहोचवला, मोदीजींनी गॅस देऊन पोहोचवला। आणि म्हणून असं सरकार, असं पंतप्रधान आपल्याला ठरवलंय की त्यांना आपल्या माता बहिणीची काळजी आहे। प्रत्येकाला घर आपण कसे राहतात आपल्याला कल्पना आहे। कोणी परकाट्या लावतो, कोणी पराठ्या लावतो, कशाच्या वगैरे कागद टाकतात आणि काहीच नाही। घरामध्ये दिवा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची संडासची व्यवस्था नाही। अशा पद्धतीने आपण जीवन जगत होता। मोदीजींनी सांगितलं जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। एक 10 कोटीच्या 5 कोटीच्या बंगल्यामध्ये राहतो आणि
हिवाळ्यामध्ये हवा इकडून तिकडून जाते की काय मावणी तुमच्या पोराला थंडीपासून वापरण्यासाठी सातशे लावून झोपते. पावसाळ्यामध्ये पाणी येते, घरामध्ये पाणीच पाणी होतंय. उन्हाळ्यामध्ये प्लास्टिकचा कागद वरून टाकलेला घरावर सण मिळून तो तापतोय. घामाने तिकडे चिंब होत आहेत, झोपू शकत नाही, मच्छर चावत आहेत. म्हणून करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. बंगला एक बंगल्यामध्ये राहील, दुसऱ्या झोपड्यामध्ये राहील, उघड्यावर राहील, हे चालणार नाही. हे मोदींनी सांगितलं. आणि सगळ्यांना घर, 100% लोकांना देशामध्ये घर मोदींनी आपल्याला दिलं. आता ही कामं सुरू आहेत. शेवटचं वर्ष आहे. जवळपास 25 कोटी लोकांना, 20 कोटी लोकांना हे घर त्यांनी दिलं. 20 कोटी घरांमध्ये गॅस त्यांनी पोहोचवला. नुसतं घरच नाही, घरामध्ये लाईट असला पाहिजे. 20 रुपये दिवस सगळ्यांना घरामध्ये लाईट दिला. आता तर त्यांचं घर घालत होते, त्यांना वरती सोलरची प्लेट देत आहे. म्हणजे तुम्हाला 12 महिने आयुष्यभर बिल भरायचं कामच नाही. मोफत तुम्हाला बिल सरकारच्या घरी देत आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे. रस्त्यावर पुण्याची मात्र वळी जाता कामा नये, माणसाने जाता कामा नये, दुर्गंधी पसरता कामा नये, रोगराई पसरता कामा नये. आणि म्हणून सगळ्यांना शौचालय देत आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय असलं. कोरोनामध्ये मोठं संकट आलं, आपल्याला कामा नव्हते, घराबाहेर पडता येत नव्हतं, खाण्यापिण्याचे हाल झाले. मोदींनी सांगितलं सगळ्यांना धान्य मोफत. रेशनवर तुम्हाला धान्य मोफत मिळतंय की नाही? मोठ्याने सगळ्यांना मिळतंय की नाही? सगळ्यांना धान्य मोफत. आता कोरोनाचं 5 वर्ष होत आले तरी सुद्धा धान्य तुम्हाला मोफत मिळतंय, फुकट मिळतंय, विनामूल्य मिळतंय. मोदींनी सांगितलं जोपर्यंत तुम्ही पटकला नाही तोपर्यंत सगळ्यांना धान्य मोफत मिळेल. सगळ्यांना धान्य मोफत मिळते. आता खाण्यापिण्याची मुलांची चिंता राहिलेली नाही. अनेक योजना आहेत. मुलांसाठी शिक्षण योजना आहे, मुलींसाठी आहे, वृद्धांसाठी पगार आहे, एसटीमध्ये मोफत तिकीट आहे. कुठल्या योजना? सगळ्या योजना. गरीब शेतकरी आहे, तो मला शेतकरी आहे, 1000 रुपये महिन्याला मिळतात, 12,000 रुपये वर्षाला तुमच्या खात्यामध्ये येऊ पडत आहे. सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. तुमच्याकडे काही भांडे मिळाले की नाही? पेटे मिळाल्या भांड्याच्या? मिळालं भांडे. मिस्त्री काम करणारे घरी कारागीर आहेत, त्यांना पेटे दिल्या की नाही? सगळ्यांना पेटे मिळाल्या. काय काय पेटे? कंपाऊंड आहे, हातामध्ये ग्लोव्ज आहे, डोक्यावर हेल्मेट आहे, त्याला बॅटरी आहे, दुसरी बॅटरी आहे, 4-5 तरी डबा जेवणासाठी, सगळं काही आहे. मच्छरदाणी आहे. आता मी मच्छरदाणी म्हटल्यावर टीव्हीवर चालू नाही, म्हणते की नवरा मच्छरदाणी झोपा. आता मोठा खेळ झोपे कोण झोपे? तुमच्यासाठी कामावर कारागिरांचा माणूस आला, आमचा मुलगा आला, आमचा भाऊ आला, नवरा आला, मच्छरांचा त्रास करतो. चांगली लोक लागली पाहिजे. जो जर काम करतोय, राबतोय, त्याला मच्छरदाणी सुद्धा काही झोपायला लागली. इतकं गरिबाची काळजी घेणं सरकार या ठिकाणी. घरासाठी कर्ज मिळतंय, दवाखान्यासाठी मोफत मास्क मिळालेला आहे, सगळं काही मिळत. गरीब माणूस आहे, कुठला आजार झाला मोठा, 2 लाख करतोय, 4 लाख करतोय, 5 लाख करतोय, 10 लाख करतोय. सगळ्या खर्चाची व्यवस्था सरकारने तुमची केलेली आहे. मोफत इलाज. मुख्यमंत्री साहेब 2 लाख मिळत आहे. महात्मा फुले 2 लाख 5 लाख आहे. पंतप्रधान साहेबांच्या निवडणुकीला 5 लाख रुपये मिळत आहे. कोणी आजारी पडलं, मोठा आजार असेल, ऑपरेशन करत असेल, इथे नसेल नंदुरबार नसेल, नाशिक नसेल, मुंबई, कुठल्या हॉस्पिटलला तुम्हाला 1 रुपया लागणार नाही. सगळ्यांचे इलाज आता मोफत होत आहे. इतकं गरिबाचं काळजी घेणारं सरकार देशामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आहे. आता मी एसटीने जातो, रस्त्याने मी जातो, एसटीमध्ये मी बघतो सगळ्या महिलाच मला दिसतात. पुरुष दिसतच नाही त्या एसटीमध्ये. मी वर्षभरापासून म्हणते असं काय झालं? माणसं गेले कुठे सगळे?